Hello student, welcome to today's chemistry lecture halogen derivative. Now student, in that lecture we can see uses and environmental effect of some polyhalogen compound. विद्यार्थ्यांनो, आज आपण केमिस्ट्रीच्या या लेक्चरमध्ये जो की आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर सुरू केलेला आहे, याच्यामध्ये काही पॉलीहॅलोजन कंपाऊंडचे युजेस आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट असं आपण पाहणार आहोत. नाउ व्हॉट इज मीन बाय पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स? You know, poly means many, halogen means halogen atoms. Those compound in which many halogen atoms are present or more than 2 halogen atoms are present. That compound are called polyhalogen compounds. Now, in that 6 polyhalogen compounds are seen. So, first one is पहा, याच्यामध्ये आपण 6 पॉलीहॅलोजन कंपाऊंड पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये पहिला आहे डायक्लोरो मिथेन और मिथिलीन क्लोराइड. पहिला काय पाहणार आहोत आपण? डायक्लोरो मिथेन, किंवा त्याला दुसरं नाव काय? मिथिलीन क्लोराइड, ज्याच्यामध्ये आपण हा त्याचा फॉर्म्युला लिहिलाय. या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल किती क्लोरीन ग्रुप आहे त्याच्यामध्ये? 2 पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स पाहतोय, याच्यामध्ये किती क्लोरीन ग्रुप्स आहेत? 2, ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH2Cl2. नेक्स्ट पॉलीहॅलोजन कंपाऊंड इज क्लोरोफॉर्म or it is also called as the trichloromethane. In that compound 3 halogen atoms are present. How many halogen atoms are present? 3 halogen atoms हे काहीतरी याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, म्हणून याला काय म्हटलंय? ट्रायक्लोरोमिथेन, or its another name is the chloroform. Then next one is the carbon tetrachloride. पुढचा जो काही पॉलीहॅलोजन कंपाऊंड आहे तो काय आहे? कार्बन टेट्राक्लोराइड. इट इज ऑल्सो कॉल्ड टेट्राक्लोरोमिथेन. फॉर्म्युला इज हियर CCl4. In that compound 4 chlorine atoms are present. So it is the polyhalogen compound. So third one is the carbon tetrachloride or tetrachloromethane. Next one, iodoform. Here halogen is changed. Previous 3 polyhalogen compound, halogen is the same, that is chlorine. In 4th polyhalogen compound, halogen is used iodine. So name is iodoform or triiodomethane. Its molecular formula is CHI3. Then next, freon. हा एक काय तर पॉलीहॅलोजन कंपाऊंडच आहे. कशामधला? फ्रेऑन्स मधला. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण क्लोरोफ्लोरोकार्बन्स अशासारखे कंपाऊंड पाहणार आहोत. अँड नेक्स्ट वन इज द DDT, मीन्स डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन. So these are the 6 polyhalogen compounds we can see in details. हे से काही 6 पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स आहेत, हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत एक एक करून. फर्स्ट वन पाहता, या ठिकाणी आपण एक एक करून पाहणार आहोत. नाव काय याचं? डायक्लोरोमिथेन और मिथिलीन क्लोराइड. आता आपण 3 कॉलममध्ये याचा स्टडी करणार आहोत. कॉलममध्ये केल्यानंतर आपल्याला कंपॅरेटिव्हली स्टडी करणं सोपं जातं, म्हणून आपण हे कॉलमच्या साहाय्याने पाहणार आहोत. तर त्याचा फॉर्म्युला सगळ्यांनी पाहिलेलाच आहे. काय फॉर्म्युला आहे? CH2Cl2. नाउ वी कॅन सी फर्स्ट properties. First one is the colorless. Now dichloromethane or the methylene chloride is a colorless volatile liquid with moderately sweet aroma. म्हणजे हे काय डायक्लोरो मिथेन आहेत, हे कसे आहेत? कलरलेस व्होलाटाईल लिक्विड आहेत आणि मॉडरेटली त्याला काय तर स्वीट स्मेल, स्वीट
अरोमा असा काय तर याला आहे. अशा ह्या त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत. काय तो कलरलेस, कोणताही त्याला कलर नाही. व्होलाटाईल म्हणजे ज्याचा बॉइलिंग पॉईंट हा 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. मॉडरेटली स्वीट अरोमा, एक त्याला कसा स्वीट असा अरोमा आहे. नेक्स्ट येत आपण पाहतोय युजेस. नाव युजेस, इट इज यूज्ड ॲज अ सॉल्वंट. डायक्लोरोमिथेन हे ॲज अ सॉल्वंट म्हणून वापरलं जातं. अँड इट इज यूज्ड ॲज अ प्रोपेलंट इन एरोसोल्स. डायक्लोरोमिथेन हे त्याचबरोबर एरोसोल्समध्ये प्रोपेलंट म्हणून वापरलं जातं. म्हणजे काय तर जसं की आपण कॉस्मेटिक्समध्ये पाहतो, द्रवपदार्थांचा मारा करण्यासाठी जे पात्र असतं तशा पद्धतीचं ते बनवलेलं असतं. त्याच्यामध्ये हे डायक्लोरोमिथेन किंवा मिथिलीन क्लोराईड हे वापरलं जातं. एन्व्हायरमेंटल इफेक्ट काय आहेत पाहता याचे, किंवा एन्व्हायरमेंट वरती होणारे इफेक्ट काय आहेत. फर्स्ट वन पहा, ओव्हर एक्सपोजर टू डायक्लोरोमिथेन कॉजेस डिझनेस, फटीग, नाउसिया, हेडेक, नमनेस, वीकनेस. म्हणजे काय होते पहा, ओव्हर एक्सपोजर टू डायक्लोरोमिथेन, जास्त प्रमाणात डायक्लोरोमिथेन काय झाला एक्सपोज झाला तर त्याच्यापासून इफेक्ट काय होतात. डिझनेस म्हणजे चक्कर येणे, फटीग म्हणजे थकवा येणे, नाउसिया मीन्स मळमळ होणे, हेडेक म्हणजे डोकेदुखी, नमनेस अँड वीकनेस थकवा येणे किंवा अगदी अस्वस्थ असं वाटणं. या हे काय तर या सगळ्यांचे एन्व्हायरमेंटल इफेक्ट आहेत. त्याचबरोबर दुसरं काय पहा, हायली डेंजरस इफ इट कम्स इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ आईज ॲज इट डॅमेज कॉर्निया. म्हणजे काय म्हटले पहा, हे जर जास्त प्रमाणात असेल तर हायली डेंजरस आहे, आणि जे ते जर डोळ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर डोळ्यामध्ये असणाऱ्या त्या कॉर्नियाला, आतल्या लेअरला ते काय करतात, डॅमेज करतात. अशा पद्धतीचे हे काय तर त्याचे एन्व्हायरमेंटल इफेक्ट. अशा पद्धतीने आपण या स्लाइडमध्ये काय काय पाहिले आहेत, प्रॉपर्टी, युजेस आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ डायक्लोरोमिथेन ऑर द मिथिलीन क्लोराईड. नेक्स्ट, नेक्स्ट वन काय पाहता, क्लोरोफॉर्म or trichloromethane, that's formula will be CHCl3. नाव काय त्याचं, क्लोरोफॉर्म. फॉर्म्युला काय, CHCl3. प्रॉपर्टीज काय आपण पाहूया पहा. सुरुवातीला क्लोरोफॉर्म, इट इज अ कलरलेस लिक्विड. हे कसं लिक्विड आहे, कलरलेस लिक्विड आहे, विथ पेक्युलियर स्वीट स्मेल. त्याला एक असा कसा स्मेल आहे, स्पेक्युलियर स्वीट असा स्मेल आहे. असे हे त्याच्या काय तर प्रॉपर्टीज आहेत. युजेस काय पाहता, इट इज यूज टू प्रिपेअर. नाव क्लोरोफॉर्म, इट इज यूज टू प्रिपेअर क्लोरोमिथेन. हे कशासाठी वापरलं जातं तर क्लोरोमिथेन तयार करण्यासाठी वापरलं जातं. आणि आणखीन कशामध्ये, रेफ्रिजरंट R22 मध्ये. It is used as a solvent for extraction of natural products. त्याचबरोबर हे नॅचरल प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी वापरलं जातं, लाईक गम्स, फॅट्स, रेझिन एक्सेट्रा. पहा, क्लोरोफॉर्म इज यूज्ड ॲज अ सॉल्वंट फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ नॅचरल प्रोडक्ट्स लाईक गम्स, फॅट्स अँड रेझिन. इट इज यूज्ड ॲज अ सोर्स ऑफ डायक्लोरोकार्बिन. क्लोरोफॉर्म्स causes depression of central nervous system, healing of. हे काय झाले त्याचे सगळे तर युजेस झाले. काय कशामध्ये, इट इज यूज्ड ॲज अ सोर्स ऑफ डायक्लोरोकार्बिन. त्यानंतर पुढचे पहा, एन्व्हायरमेंटल इफेक्ट आहेत त्याचे. पुढे एन्व्हायरमेंटल इफेक्ट काय पाहता, एन्व्हायरमेंटवरती त्याचा काय परिणाम होतोय आपल्याला पाहायचे पहा. क्लोरोफॉर्म्स कॉजेस डिप्रेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती ते काय करतात तर डिप्रेशन प्रोड्यूस करतात. नेक्स्ट पहा काय आता, इनहेलिंग क्लोरोफॉर्म फॉर शॉर्ट टाइम कॉजेस फटीग,
डेझिनेस अँड हेडेक. शॉर्ट टाईमसाठी जर हे आपल्या बॉडीमध्ये गेलं तर त्याच्यामुळे काय होतं, फटीग म्हणजे वरती आपण सांगितलंय थकवा येतो, डिझिनेस म्हणजे चक्कर येते, हेडेक म्हणजे डोकंदुखी होते. म्हणजे क्लोरोफॉर्म थोड्या वेळासाठी आपण जर ऑक्सिजनमार्फत आत गेला नाकावाटे तर आपल्याला काय होतं, थोड्या वेळासाठी थकवा येतो, चक्कर येते, हेडेक म्हणजे डोकं दुखू शकतं. नेक्स्ट त्याच्या पुढे पहा काय, लॉंग एक्सपोजर टू क्लोरोफॉर्म मे अफेक्ट लिव्हर. जास्त वेळासाठी जर तो गेला तर त्याच्यापासून काय होतं, लिव्हरवरती अफेक्ट होत असतो. क्लोरोफॉर्म वेन एक्सपोज टू एअर अँड लाईट फॉर्म्स अ पॉयझनस कंपाऊंड लाईक फॉस्जिन. हे जर हवेबरोबर किंवा लाईट बरोबर कॉन्टॅक्टमध्ये आलं तर ते फॉस्जिन नावाचं पॉयझनस कंपाऊंड तयार करतं. सो इट इज स्टोर्ड इन डार्क कलर्ड एअरटाईट बॉटल्स. म्हणून क्लोरोफॉर्म हे आपल्याला कशामध्ये स्टोअर करून ठेवायचे, एअरटाईट असणाऱ्या डार्क कलरच्या बॉटलमध्ये आपण हे स्टोअर करून ठेवतो. जनरली लॅबोरेटरीमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता क्लोरोफॉर्मची बॉटल डार्क कलरची असते, डार्क ब्राऊन कलरची. कशामुळे असते हे, तर ते जा हवेबरोबर कॉन्टॅक्ट येऊन पॉयझनस गॅस तयार होऊ नये म्हणून अशा पद्धतीनं तिला कशामध्ये स्टोअर केलं जातं, डार्क कलरच्या एअरटाईट बॉटलमध्ये क्लोरोफॉर्मला स्टोअर करून ठेवलं जातं. अशा पद्धतीनं आपण हे क्लोरोफॉर्म पॉलीहॅलोजन कंपाऊंड या ठिकाणी पाहिलेलं आहे. नेक्स्ट काय पाहता, कार्बन टेट्रा क्लोराइड और टेट्राक्लोरोमिथेन. नेक्स्ट पॉलीहॅलोजन कंपाऊंड काय आहे, कार्बन टेट्रा क्लोराइड किंवा टेट्राक्लोरोमिथेन. फॉर्म्युला काय पहा त्याचा, CCl4. हाऊ मेनी हॅलोजन ॲटम्स आर प्रेझेंट इन दॅट मॉलिक्यूल, 4. हॅलोजन किती आहेत, 4 आहेत. दॅट्स वाय दीज आर द पॉलीहॅलोजन कंपाऊंड. त्याच्या आपण आता प्रॉपर्टीज पाहणार आहोत. सेम आपण स्टडी करतोय सगळ्यांचा, प्रॉपर्टीज, युजेस आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट. प्रॉपर्टीज काय आता पाहू आपण. फर्स्ट वन, कलरलेस लिक्विड. म्हणजे कार्बन टेट्राक्लोराइड इज अ कलरलेस लिक्विड. स्मेल कसला आहे, विथ स्वीट स्मेल. इट इज व्हेरी युजफुल ॲज अ सॉल्वंट फॉर ऑइल्स, फॅट्स, रेझिनसाठी. त्याचबरोबर इट इज हायली टॉक्झिक टू लिव्हर. ह्या त्याच्या काय आहेत तर प्रॉपर्टीज आहेत. किती प्रॉपर्टीज आहेत, 3. कलरलेस लिक्विड विथ स्वीट स्मेल आणि इट इज हायली टॉक्झिक टू लिव्हर. नंतर त्याचे आपण युजेस पाहूया. पहिला यूज काय पाहता, इट इज व्हेरी युजफुल फॉर सॉल्वंट फॉर ऑइल्स, फॅट, रेझिन्स. इट सर्व ॲज अ सोर्स ऑफ क्लोरीन. हे काय आहेत त्याचे तर युजेस आहेत. काय म्हणून तो वापरला जातो, सॉल्वंट म्हणून वापरला जातो. कशासाठी, ऑइल्स, फॅट्स आणि रेझिनसाठी. आणि हा काय म्हणून, कशाचा सोर्स म्हणून वापरला जातो तर क्लोरीनचा सोर्स म्हणून वापरला जातो. त्याच्या पुढचा यूज काय पाहता, इट इज युज्ड ॲज अ क्लिनिंग एजंट. क्लिनिंग एजंट मध्ये सुद्धा हा वापरला जातो. इट सर्व ॲज अ सोर्स ऑफ क्लोरीन. क्लोरीनचा सोर्स म्हणून हा वापरला जातो. हे आपण पाहिलेलंच आहे. इफेक्ट काय आहेत आता पाहू त्याचे आपण. नेक्स्ट, इफेक्ट ऑफ CCl4 ऑन एन्व्हायरमेंट. एक्सपोजर टू हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड कॅन अफेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम. जास्त प्रमाण त्याचं झालं कॉन्सन्ट्रेशन तर सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती तो काय करत असतो, अफेक्ट करत असतो. इट इज सस्पेक्टेड टू बी कार्सिनोजेनेटिक और कार्सिनोजेनिक. हे कॅन्सर कॉजिंग आहे, म्हणजे कर्करोगासारखे रोग तयार होऊ शकतात ह्याच्यापासून. सो इट इज सस्पेक्टेड टू बी कार्सिनोजेनिक. प्रोलॉंग एक्सपोजर मे कॉजेस डेथ. जास्त प्रमाणात खूप वेळ राहिलं तर याच्यामुळे काय होऊ शकतो, डेथ होऊ शकते. इट इज अ ग्रीन हाऊस गॅस. आणि हा काय तर एक ग्रीन हाऊस गॅस आहे. अशा पद्धतीने आपण या स्लाइडमध्ये कार्बन टेट्राक्लोराइड किंवा टेट्राक्लोरोमिथेन, ज्याचा फॉर्म्युला आहे CCl4, ह्या पॉलीहॅलोजनचे
प्रॉपर्टीज, युजेस आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट इथं पाहिलेले आहेत. पुढे पाहूया. पुढचं काय पाहता. आयडोफॉर्म. 4th नंबरचा काय आहे? आयडोफॉर्म और triiodomethanes. Molecular formula will be CHI3. Here halogen is replaced iodine. How many halogen atoms are present in that formula? 3 halogen atoms are present. Molecular formula is CHI3, that is iodoform, or another name is triiodomethane. See one by one. First one, see the properties of iodoform or the triiodomethane. First property, it is a yellow crystalline substance. हा काय तर येलो कलरचा क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे. कोण? आयडोफॉर्म. सेकंड वन, इट इज अ येलो क्रिस्टलाइन सबस्टन्स विथ डिसॲग्रीएबल स्मेल. डिसॲग्रीएबल म्हणजे घेऊ न वाटणारा, म्हणजे आवडत नाही, किंवा जसं आपण म्हणतो सुखकारक आणि असुखकारक, तसं हे सुखकारक नाही आहे किंवा घेऊशी वाटत नाही असा त्याचा काय तर स्मेल आहे. नेक्स्ट आपण पाहू त्याचे युजेस. पहा कशामध्ये वापरला जातो. इट इज युज्ड इन अ मेडिसिन ॲज अ हिलिंग एजंट अँड अँटीसेप्टिक इन ड्रेसिंग ऑफ वाउंड्स. हे जे काही आयडोफॉर्म हे ॲज अ मेडिसिन म्हणून वापरलं जातं. कशामध्ये? हिलिंग एजंट, म्हणजे बरं वाटावं पेनपासून. मग आणखी कशामध्ये? अँटीसेप्टिक इन अ ड्रेसिंग ऑफ वाउंड. अँटीसेप्टिक म्हणजे काय? विच किल्स द बॅक्टेरिया इन वाउंड और रिटार्ड द इन्फेक्शन ऑफ वाउंड. जे काही जखमेमध्ये इन्फेक्शन होत असतं मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं, ते तो कमी करतो. अशा अँटीसेप्टिकमध्ये हे आयडोफॉर्म काय केलं जातं? वापरलं जातं. नेक्स्ट वन, एन्व्हायरमेंटल इफेक्ट. एन्व्हायरमेंटवरती याचे काय इफेक्ट होतात आता पाहूया आपण. इट कॉजेस इरिटेशन टू स्किन. ह्याच्यामुळे काय होतं? हे काय करतात तर स्किनसाठी, ह्याचं जरी स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर इरिटेशन होतं, जळजळ होते स्किन आणि डोळ्याची सुद्धा. नेक्स्ट वन, इट मे कॉजेस रेस्पिरेटरी इरिटेशन और ब्रीदिंग डिफिकल्टी, डिझनेस, नाउसिया, डिप्रेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. त्याचबरोबर याच्यामुळे काय काय होऊ शकतं सांगितलंय? रेस्पिरेटरी इरिटेशन, ब्रीदिंग डिफिकल्टी, ब्रीदिंगसाठी श्वास घेण्यासाठी डिफिकल्टी होऊ शकते. डिझनेस म्हणजे चक्कर येते. नाउसिया म्हणजे मळमळ होऊ शकते. डिप्रेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. व्हिज्युअल डिस्टर्बन्स. व्हिज्युअल डिस्टर्बन्स म्हणजे दृष्टीमध्ये डिस्टर्बन्स येतो, दिसण्यामध्ये फरक पडतो अशा ह्या आयडोफॉर्ममुळे. असे आपण काय पाहिले? आयडोफॉर्म, ज्याच्या प्रॉपर्टीज, युजेस आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट आपण या ठिकाणी पाहून झालेले आहेत. पुढे फ्रेयॉन्स. पुढचा काय पहा? फ्रेयॉन्स. आता फ्रेयॉन्स म्हणजे काय पाहता आधी? म्हणजे आपण आधी पाहूया. दीज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑफ क्लोरीन अँड फ्लोरीन. हे जे काही फ्रेयॉन्स आहेत हे क्लोरीन आणि फ्लोरीनचे काय तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. म्हणजे त्यांना काय म्हटलं? क्लोरो फ्लोरो कार्बन्स, दॅट इज CFCS. फ्रेयॉन्स हे काय तर ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. कोणाचे? क्लोरीन आणि फ्लोरीनचे. So chlorofluorocarbons are commonly used as a refrigerant. The most common representative is difluoromethane, that is Freon 12. Other includes chloro, difluoromethane, that is R22. Next one, trifluoromethane, that is R1111 एक्सेट्रा. हे काय तर फ्रेयॉन्स मधले. मग यांचा यूज कशामध्ये होत असेल पहा? यूज्ड ॲज अ रेफ्रिजरंट इन फ्रीज. जे की आपल्या घरामध्ये फ्रीज असतं त्याच्यामध्ये ॲज अ हे रेफ्रिजरंट म्हणून वापरलं जातं. अँड एअर कंडिशनिंग, प्रोपेलंट इन एरोसोल
अँड सॉल्वंट. या सगळ्यांमध्ये हे फ्रेयॉन्स हे वापरलं जातं. पुढचा यूज काय पहा. इट इज युज्ड ॲज अ ब्लोईंग एजंट इन मेकिंग फोम अँड पॅकिंग मटेरियल्स. हे जे फ्रेयॉन्स आहेत हे ब्लोईंग एजंट म्हणून वापरले जातात. कशामध्ये. फोम तयार करण्यासाठी किंवा पॅकिंग मटेरियल जे असतं त्याच्यामध्ये हे वापरलं जातं. त्याच्या पुढे पहा त्याचे एन्व्हायरमेंटल इफेक्ट. एन्व्हायरमेंटमध्ये जर हे आढळलं तर याचा एन्व्हायरमेंटवरती काय इफेक्ट होतो हे आपल्याला पाहायचे. क्लोरोफ्लोरोकार्बन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ओझोन डिप्लिशन ऑफ ओझोन इन स्ट्रॅटोस्फियर. क्लोरोफ्लोरोकार्बन हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत तर ओझोन डिप्लिशन लेअरसाठी हे काय तर रिस्पॉन्सिबल आहेत. आणि ते कुठल्या स्पिअरमध्ये. स्ट्रॅटोस्फियर. रेग्युलर लार्ज इनहेलेशन ऑफ फ्रेयॉन्स रिझल्ट इन ब्रीदिंग प्रॉब्लेम, ऑर्गन डॅमेज, लॉस ऑफ कॉन्सिक्वेन्सेस. म्हणजे काय आता पहा. जर जास्त प्रमाणात याचं इनहेलेशन केलं तर ब्रीदिंग प्रॉब्लेम होऊ शकतो श्वास घेण्यासाठी. ऑर्गन डॅमेज होऊ शकतात. लॉस ऑफ कॉन्सिक्वेन्सेस. कॉन्सिक्वेन्स काय होऊ शकतो आपला. लॉस होऊ शकतो. अशा पद्धतीनं ह्या फ्रेयॉन्सचे एन्व्हायरमेंटवरती काय तर इफेक्ट. नेक्स्ट पाहूया आपण. DDT म्हणजे काय बरं. डी फॉर डाय क्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन. स्ट्रक्चर काढता येईल का बघा बरं. हे त्याचं स्ट्रक्चर आहे. डायक्लोरो फिनिल, डायक्लोरो फिनिल ट्रायक्लोरो इथेन. This one is the structure of DDT. First, we can see the properties of dichloro diphenyl trichloroethane. काय properties आहेत पहा. It is colorless, tasteless and odorless crystalline compound having insecticidal property. हे यांना जे काही आहेत हे कसले तर कलरलेस आहेत, टेस्टलेस आहेत, ओडरलेस आहेत आणि त्याचबरोबर क्रिस्टलाइन कंपाऊंड्स आहेत. आणि ह्यांना कुठली प्रॉपर्टी सांगितलं. इन्सेक्टिसाइडल. इन्सेक्टला हे करण्याची, इन्सेक्टला किल करण्याची जी काही प्रॉपर्टी आहे ती काय तर यांच्याकडे जंतुनाशकाची प्रॉपर्टी ह्या DDT कडे आहे. युजेस काय आहेत आता पहा. It kills insects such as houseflies, mosquito and body lice. हे काय किल्स करतात. हाऊसफ्लाईज म्हणजे जे काय घरामध्ये असणाऱ्या माशा असतील, मॉस्किटो मच्छर असतील, बॉडी लाईस असतील यांना किल करण्याचं काम करतात. इट इज युज्ड फॉर कंट्रोलिंग मलेरिया अँड टायफस. त्याचबरोबर हे मलेरिया आणि टायफसला कंट्रोल करण्यासाठी सुद्धा वापरले जातात. असे हे DDTचे काय तर युजेस आहेत. त्याच्या पुढचं आहे एन्व्हायरमेंटल इफेक्ट. एन्व्हायरमेंटवरती याचा आता इफेक्ट काय होतो. हा याचा एन्व्हायरमेंटवरती काय इफेक्ट होतो पाहूया. आता एन्व्हायरमेंटवरती काय होतो फक्त इफेक्ट. एक्सपोजर टू हाय डोसेस ऑफ DDT मे कॉज वॉमिटिंग, ट्रेमर्स ऑफ शेकनेस. अशा पद्धतीचा ह्याचा इफेक्ट होत असतो. म्हणजे वॉमिटिंग म्हणजे उलटी आल्यासारखं वाटतं किंवा हाडांमध्ये दुखी सुरू होते. त्याचबरोबर लॅबोरेटरी ॲनिमल स्टडीज शोड ॲडवर्स इफेक्ट ऑफ DDT ऑन लिव्हर अँड रिप्रोडक्शन. त्याचबरोबर त्यांच्या ॲनिमल्सच्या स्टडीमध्ये सुद्धा दिसून आलं की DDTचा लिव्हर आणि रिप्रोडक्शनवरती इफेक्ट होऊन येतो. DDT is a precedent organic propellant radially absorbed in soil and tend to accumulate in the ecosystem. It resistant to metabolism. Metabolismला ते काय करतात. रेजिस्ट करतात. It accumulates in fatty tissue. त्याचबरोबर फॅटी टिश्यूमध्ये ते accumulates होतात. So there is a ban on use of a DDT due to all the adverse effect.
त्याच्या ॲडव्हर्स इफेक्टमुळे त्याच्या वापरावरती काय केलं आहे तर बॅन केलेला आहे असा हा DDT. मुलांना DDT विषयी आणखीन काय तुम्हाला माहिती आहे? नाव DDT द फर्स्ट क्लोरिनेटेड ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाइड. It was originally prepared in 1873, but it was not until 1939 that Paul Muller of Gegi Pharmaceuticals in Switzerland discovered the effectiveness of DDT as an insecticide. Paul Muller was awarded the Nobel Prize in Medicine and Psychology for the discovery. The use of DDT increased enormously on the worldwide basis for the World War II. Now, DDT is not metabolized very rapidly by animals. Instead, it is deposited and stored in the fatty tissue. The use of DDT was banned in the United States in 1973, although it is still in use in some other parts of the world. असे हे काय तर याचे एन्व्हायरमेंटल इफेक्ट आहेत, युजेस आहेत आणि प्रॉपर्टीज आहेत. अशा पद्धतीने आपण स्लाइडमध्ये हे 6 जवळपास जे काही पॉलीहॅलोजन कंपाऊंड स्टडी करून झालेला आहे. त्याचबरोबर हा चॅप्टर सुद्धा या ठिकाणी संपलेला आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याला जोडूनच मी दुसरा एक छोटा व्हिडिओ पाठवते ज्याच्यामध्ये आपण असाइनमेंट सॉल्व केलेले काही प्रश्नांची उत्तरांची आपण काय करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत. थँक्यू.